Investments in the securities market are subject to market and financial risk. Read all the related documents carefully before investing. सो हाय, वेलकम बॅक. मागच्या चॅप्टरमध्ये आपण बघितलेलं की कॅन्डल स्टिक फॉर्मेशन कशी होते, आणि जसं की आपण आपल्या नेक्स्ट चॅप्टर मध्ये आलेलो आहे. तर नेक्स्ट चॅप्टर जो आहे तो आहे कॅन्डल स्टिक पॅटर्न्स. बट जसं का मी सांगितलेलं की कॅन्डल स्टिक पॅटर्न्स पेक्षा मी जास्त इम्पॉर्टन्स कशाला दिला होता आणि कशाला दिलाय, सो मी त्याच्यावर जास्त फोकस करणार आहे. ह्याच्यात आपण नॉर्मली गोष्टी बघून घेऊयात. तर पहिली एक मेजर गोष्ट समजून घ्या की ना, बायर्स आणि सेलर्स मुळे मार्केट मूव्ह करतं, बरोबर आहे. आता समजा जर ही एक बायर्सची कॅन्डल आहे, ही इथनं वर जाते, म्हणजेच काय, तर बायर्स. आणि ही कॅन्डल इथनं खाली जाते, म्हणजे काय, सेलर्स. प्राइस, आता जो डेली मार्केटमध्ये जी गोष्ट चालते ना, एखाद्या गोष्टीचं आपण एखादी गोष्ट विकत घ्यायला जातो, ती फक्त आपल्याकडे 10च पीस उरलेत आणि 100 लोकांना तीच गोष्ट पाहिजे, तर त्या त्या गोष्टीची प्राइस तो समोरचा विकणारा आहे तो वाढवेल का, बाबा हा पण मागतोय, तर आपण काय करूयात, त्याची प्राइस वाढूया. सो तसंच स्टॉकचं असतं की आपण एखादा स्टॉक घ्यायला जातो, आणि जर तिथे भरपूर लोक बाय करायला असतील ना, तर तिथे जो स्टॉक विकणारा असतो त्याला दिसतं, अरे बापरे, हे इथे भरपूर लोक बाय करायला रेडी आहेत आणि जे देऊ त्या प्राइसला विकायला रेडी आहेत. सो आपण तिथे काय बघ, बेसिकली माझं मोटिव्ह काय, तर मार्केट कशावर चालतं, तर बायर्स आणि सेलर्सवर. म्हणजे एखाद्या गोष्टीची डिमांड आली तर त्याची प्राइस वाढते, एखाद्या गोष्टीची डिमांड कमी झाली तर त्याची प्राइस पडते. बेसिक मार्केटमध्ये रूल आहे, त्याच्यावरच मार्केट चालतं. सो त्याच्यावरच आपले कॅन्डल फॉर्म होतात. मग आता त्याच्यावर कॅन्डल स्टिक पण फॉर्म होतात. तर कॅन्डल स्टिक फॉर्मेशन कसं होतं ते आपण एकदा बघूयात, की हाय लो त्या गोष्टी तुम्ही इथं मार्क करून घ्या. मी त्या गोष्टी सांगत बसणार नाही. नॉर्मली चला ठीक आहे सांगतो. ओपन कुठे झाला, इथे झाला. पण मार्केट ओपन झाल्यानंतर ती कॅन्डल काय झालेली, कॅन्डल खालती आलेली, इथपर्यंत कॅन्डल आलेली, आणि नंतर इथनं परत वर गेली. वर गेली म्हणजेच काय, इथे काय आहेत, इथे आहेत बायर्स. इथे कोण आहेत, बायर्स आहेत. बायर्स स्ट्रॉंग आहेत म्हणून ही कॅन्डल परत फिरली आणि वर गेली. ती जर सेलर एवढे स्ट्रॉंग आलेले का त्यांनी पूर्ण कॅन्डल पूर्ण खालती आणलेली, पण ती कॅन्डल क्लोज कुठे झाली, हायला क्लोज झाली. म्हणजे तिथे बायर काय आहेत, स्ट्रॉंग आहेत. ह्याच्यावरनच आपल्याला काय समजून येतं का तिथे एक बुलिश, एवढे बुल्स आहेत, बुलिश म्हणजे बुलिश कॅन्डल्स आहेत, बुल्स आहेत, की स्टॉक वर जाणार आहे. सो त्यालाच नाव काय दिलं गेलं, हॅमर दिलं गेलं. आता ह्याला नावं दिलेली आहेत, एक एक हॅमर दिलंय, इन्व्हर्टेड हॅमर दिलंय, परत मग हे अजून तुम्ही वाचू शकता. परत मग बुलिश इंगल्फिंग दिलंय, ट्विझर बॉटम दिलंय, त्यांनाच नावं दिलेली आहेत. आता मला जर तुम्ही नीट विचार करा, ह्या नावांची खरंच आता समजा ते एज्युकेशनल पर्पज साठी त्यांनी नावं दिली, ठीक आहे. बट जर तुम्ही त्याच्या मागची सायकोलॉजी समजलीत, की हा बाबा, हा इथे बायर होता, बायर्स एवढे स्ट्रॉंग होते. आता बघा ह्या कॅन्डल मध्ये ना भरपूर, माझं पर्सनली मला भरपूर डाऊट यायचा आणि कन्फ्युजन व्हायचं. का व्हायचं ते मी सांगतो. बायर्स होते म्हणून कॅन्डल ग्रीन ओपन झाली. बायर्सनी सेलर्सला इथे खालती येऊनच नाही दिलं. ही जी प्राइस होती, या प्राइसला परत बायर्सनी येऊनच नाही दिलं. बायर्सनी काय केलं, डायरेक्ट प्राइस एवढी बाय केली, एवढे वर गेले. पण आता माझा डाऊट काय मी तुम्हाला सांगतो, सेलर्स आले, सेलर्सनी परत एवढी दाबली ना, मग हिच्यात सेलर्स तर भरलेत. मग आता सेलर्सनी तर फुल ट्राय केलं का हिथनं एवढं खालती आणले, हिच्यापेक्षा जास्त पटीने सेलर्सनी खालती आणलेत, म्हणजे यात सेलर आहेत. मला हाच डाऊट यायचा, इथे हा बुलिश आहे. पण ह्यांनी विचार काय केलाय सांगतो बघा, की एवढा आणून पण हे एवढंस त्यांनी होल्ड केलंय ना, म्हणून त्यात अजून बायर्स आहेत, म्हणून ह्याला बुलिश कॅन्डल बोललं जातं.
सो हीच गोष्ट आहे जिथे मीही कन्फ्युज झालो होतो, आहे अजूनही डाऊट आहे. बट ज्या वेळेस ही कॅन्डल फॉर्म होते ना, भलेही बुलिश कॅन्डल असेल, तरी पण ना मी ह्या कॅन्डलची आता जर ही जर सपोर्टला क्रिएट झाली ना, तरच मी एंट्री करतो. तर तरी पण एंट्री करायला घाबरतो, काय माहिती का? कारण का हिच्यात सेलर एवढा ट्राय करून पण सेलरनी परत एंट्री मारली आहे. सेलर्स आलेतच ना, म्हणजे तुम्ही एवढा प्रयत्न केलात पण तरी इथे सेलर्स आले. सो हिलाही इन्व्हर्टेड हॅमर हिचं नाव आहे आणि हिलाही बुलिश कॅन्डलच बोललं जातं. हिच्यात नंतर बुलिश इंगल्फिंग. बुलिश इंगल्फिंग म्हणजे काय, तर एक रेड कॅन्डल अगोदरच्या दिवशी बनलेली असते आणि दुसऱ्या दिवशी एवढे बायर्स ऍक्टिव्हेट होतात की ती पूर्ण मागच्या दिवसाची जी सेलर्सची जी कॅन्डल होती किंवा प्रिव्हियस जी कॅन्डल होती, मग ती डेजची असू द्या, 5 मिनिट्सची असू द्या, 1 मिनिटची असू द्या, टाइम फ्रेम मॅटर नाही करत. ती कॅन्डल जी आहे प्रिव्हियस, त्या प्रिव्हियस कॅन्डलला पूर्णपणे बायर्सनी काय केलंय, ओव्हरटेक केलंय. बायर्स त्याच्यापेक्षा डबलनी स्ट्रेंथला आलेत आणि त्यांनी जी कॅन्डल खालती आणलेली तीच तेवढीच कॅन्डल बायर्सनी परत वर नेली आहे. सो हिलाच नाव दिलेलं आहे आपलं बुलिश इंगल्फिंग. सो ही एक बुलिश कॅन्डल आहे. ट्विझर बॉटम एक आहे. हिच्यात काय झालंय, तर सेलरनी काय केलं, आता बघा मी ह्यात नावं किंवा ह्या गोष्टी ओपन हाय लो तुम्हाला समजले. यात ओपन कुठे, हाय कुठे, लो कुठे, एक एक पर कॅन्डलचं पकडा. ओपन कुठे, हाय कुठे. ग्रीन कॅन्डल म्हणजे ओपन खालती, हाय कुठे, हा हाय, क्लोज कुठे, क्लोज, लो कुठे, हा लो. सो ह्या गोष्टी तर तुम्हाला आता कळाल्यात. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असाल, जर बघितलं नसेल परत जाऊन बघून या. ट्विझर बॉटम काय, ट्विझर बॉटम पण सेम आहे. सेलरने ट्राय केलं होतं खालती जायचं, सेलर परत बायरने थोडस वर आणायचा प्रयत्न केला, परत दुसऱ्या दिवशी किंवा दुसरी कॅन्डल ओपन झाली, परत प्रयत्न केला, बट लास्ट ऍट द एंड इथे विनर कोण झालेले आहेत, तर बायर्स विनर झालेले आहेत. सो ही पण आहे एक बुलिश कॅन्डल. सो जिथे बुल स्ट्रॉंग आहेत, बायर स्ट्रॉंग आहेत, तिथे त्याला काय बोललं जातं, बुलिश बुलिश कॅन्डल स्टिक. सो सेम आहेत. हितपर्यंत होतं डबल कॅन्डल, इथे आहेत ट्रिपल आणि इथे पॅटर्न्स दिलेले आहेत, कंटिन्युएशन्स पॅटर्न. हे तुम्ही बघून घ्या, नावं लक्षात ठेवून घ्या तुम्हाला ठेवायची तर. मी सायकोलॉजी प्रमाणे तुम्हाला ही गोष्ट सांगितली. बायर्स आणि सेलर्सच्या नुसार कसे कॅन्डल्स बघायचे असतात, कसे कॅन्डल रीड करायचे असतात, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सेम आहे सेलिंग. आता बायर्सचे पण बघितलेले आहेत, तर सेलर्सचे पण बघून घेऊयात. सेम बघा, इथे बायर्स डायरेक्ट सेलर आले, डायरेक्ट प्रयत्न केला खालती घेऊन जायचं आणि काय केलं, परत बायर्सनी आले तिथे. सेम माझं मगाची जी कॅन्डल होती तिच्यासारखंच मला थोडासा डाऊट येतो रिअल मध्ये. आता हे जे शिकवण्याच्या ह्याच्यात आहेत ना, ह्याच्यात सांगितलंय का हा ही बुलिश कॅन्डल आहे, मग ह्यात बुलिशच आहे. बट जर तुम्ही सायकोलॉजी प्रमाणे जर तुम्ही मार्केटमध्ये वर्क करताना ही जर कॅन्डल बघितलीत ना, तर ही उलट्या साईडने रिॲक्ट करते. ऍज पर द एक्सपिरियन्स तुम्ही घेऊन बघा हा एक्सपिरियन्स. ज्या वेळेस आता ही भले सेलरची कॅन्डल सांगितली की इथे सेलर स्ट्रॉंग असतात, बट बघा ना तुम्ही स्वतःहून विचार करा ना की हिच्यात सेलर्स आले होते, बट ऍट द एंड आता हे कधी बायर्स खेचतायत त्याच्यावर डिपेंड आहे का. नंतर ऍट द एंड बायरने ट्राय केला आणि त्यांनी वर एवढे स्ट्रॉंग नव्हते सेलर की त्यांनी खालती क्लोजिंग आणली. त्यांनी कुठे आणली, वरच क्लोजिंग आणली. सो सेम आहेत सगळ्या गोष्टी. बुलिश इंगल्फिंग म्हणजे वरती न्यायचं ट्राय केलं, परत तेच खालती सेलर्स स्ट्रॉंग होते म्हणून सेलर्सनी खालती आणलं. ट्विझर टॉप तेच बायर्सनी वर न्यायचा प्रयत्न केला पण सेलर्सनी खालती आणलं. इव्हनिंग स्टार, ऍडव्हान्स ब्लॉक, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सो वेगळं काही नाहीये, त्याच गोष्टी आहेत. बघून घ्या बुलिश आणि बिअरिश कॅन्डल स्टिक. बट माझं तर एवढंच म्हणणं आहे, त्याची नावं तुम्हाला लक्षात ठेवायची तर ठेवा, त्याची सायकोलॉजी, त्याच्या मागचं लॉजिक समजा. बायर स्ट्रॉंग आहेत का सेलर स्ट्रॉंग आहेत, बायरची स्ट्रेंथ जास्त आहे का सेलरची स्ट्रॉंग जास्त आहे. कारण का ही जी गोष्ट आहे ना, त्याच्यावरच मार्केट चालतं, त्याच्यावरच मार्केट मूव्ह करतं. सो त्या नाव लक्षात ठेवण्यापेक्षा, ती कॅन्डल लक्षात ठेवण्यापेक्षा त्या कॅन्डलची सायकोलॉजी समजा. तिथे काय होतंय त्या गोष्टीवर फोकस करा.
ती जर गोष्ट समजून घेतलीत ना तुम्ही, तर तुम्हाला गरज नाही लागणार त्याचं नाव लक्षात ठेवायची. तुम्ही त्या प्राइसच्या मोमेंटवरच तुम्ही ट्रेड घ्याल. त्याच्या खालचा आता समजा फॉर एक्झाम्पल आता ही एक खालती बॉटमला क्रिएट झाली समजा ही जी कॅन्डल आहे. ही जी कॅन्डल आहे बॉटमला क्रिएट झाली. तुम्ही काय बोलाल ही अजून सेल करणार आहे. बट मी तिथे काय वेट करेल माहितीये का इथे अजून अशी चुकून जर ग्रीन कॅन्डल आली तर मी ट्राय करेल की इथनं माझी बाईंग साईडची एंट्री खालना मला बाईंग साईडची एंट्री भेटते. माझा ह्याच्या खालती एस-एल हा इथे माझा एस-एल आणि ही माझी एंट्री. मी ट्रेड तिथे बाईंग साईडला घेणार. कारण का माझा असं आहे की इथनं आता सपोर्ट पण आहे आणि इथनं माझी मुवमेंट पण येणार आहे बाईंग साईडची. सो फॉर एक्झाम्पल साठी चला एक्झाम्पल पण बघायला जाऊ आपण. मी अजून शोधला नाहीये बट ठीक आहे बघूया. सो इथे बघा ही सेलरची कॅन्डल होती. सेलर्सची कॅन्डल होती ही. पण तिथे काय झालं इथनं हा सपोर्ट होता. मी तेच बोललो तुम्हाला आता की हा सपोर्ट आहे. त्या सपोर्टवर या सेलर्सच्या कॅन्डलला काय केलं बायर्सनी खाऊन टाकलं. अजून एक्झाम्पल बघू. ही बघ सेम कॅन्डल आहे. जी आपण बघत होतो तीच सेम कॅन्डल आहे. ही बघा ही वाली ही मधी बट ही वाली बट काय केलं तिथे पण एक दुसरी साईडला कॅन्डल घेतली आणि ह्या कॅन्डलनी काय केलं वरच्या साईडला मुवमेंट. समजलं. सो रिअल लाईफ मध्ये त्याच गोष्टी वर्क होतात असं नाही. त्याची सायकोलॉजी समजा काय सायकोलॉजी होती की हा बाबा सेलिंग आलंय पण इथे बघा ना ही बाहेरची कॅन्डल अगोदर त्याच्या अगोदर बाईंगचा ट्रेंड चालू आहे. हा ट्रेंड चालू आहे. ट्रेंड बद्दल आपण समजणारच आहोत पण तरी सांगतोय की ट्रेंडवर मार्केट चालतं. सो तेच आहे की तुम्ही जर सायकोलॉजीवर वर्क केलं त्याच्या नावावर न लक्ष देता त्याची सायकोलॉजी समजून घेतलीत तर ती तुम्हाला हेल्पफुल आहे. हेच आहेत आपले कॅन्डलस्टिक्सचे पॅटर्न्स. सो कॅन्डलस्टिक्सचे पॅटर्न्स तर समजून घेतलेले आहेत. आता आपण बघूयात सायकोलॉजी. कॅन्डलस्टिकची सायकोलॉजी. आता जसं का मी मगाशी सायकोलॉजी समजायचं होतं ती सायकोलॉजी समजवली आहे. पण आता ही सेपरेटली आपण त्याच्यावर नीट इन डिटेल मध्ये समजून घेऊया. स्ट्रेंथ आणि विकनेस. कॅन्डलमध्ये आहे ना कॅन्डलची सायकोलॉजी म्हणजे आपल्याला काय बघायचं कॅन्डलमध्ये स्ट्रेंथ आहे का विकनेस आहे. तिथे बायर स्ट्रॉंग वाटतायत का बायर्स वीक वाटतायत. आता फॉर एक्झाम्पल बुलिश कॅन्डल स्टिक मधली बायर्स कॅन्डल मधली सगळ्यात स्ट्रॉंग जी कॅन्डल आहे ना ती आहे ही कॅन्डल. ती आहे ही कॅन्डल ही फर्स्ट वाली आणि ही जी आहे ती सेलरची सगळ्यात स्ट्रॉंग कॅन्डल. म्हणजे जर ही कॅन्डल बाहेर साईडला आली तर तिथे समजून जायचं की आता इथनं एक मोमेंटम बाहेर साईडला येऊ शकतो. कारण का ज्या वेळेस आता बघा ना इथे लॉजिकली तुम्ही समजाल बायर्स आले आणि त्यांनी एवढा स्ट्रॉंगनी स्ट्रेंथ दिली का डायरेक्ट वर जाऊन क्लोज झाले. त्यांनी सेलर्सला येऊनच नाही दिलं. त्या सेलर्सने ट्राय नाही केलं का तिथे जावं सेल करावं. त्यांनी काय केलं वर 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 जात करत बाहेर एवढे स्ट्रॉंग होते का बाईंगला वरती क्लोज झाली ती कॅन्डल. म्हणजेच काय तर बायर स्ट्रॉंग आहे. आता सेकंड स्ट्रॉंग कॅन्डल. आता इथे काय झालं होतं मार्केट ओपन झालं. मार्केट ओपन झाल्यानंतर मार्केट खालती आलं 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 पण हिथनं बायर्स एवढे स्ट्रॉंग होते का त्यांनी काय केलं का परत वर जाऊन मार्केट वरती क्लोज करून टाकलं. कॅन्डल काय केली वर क्लोज करून टाकली. मग इथे एवढं समजून येतंय की एवढे सेलर आले होते बट त्या सगळ्या सेलर्सला क्रॉस करून मार्केटनी काय केलं वर क्लोजिंग केली. ही आपली जी बुलिश कॅन्डल त्यातली स्ट्रॉंग कॅन्डल बोलता येईल. एवढी स्ट्रॉंग नाही बट स्ट्रॉंग. ही सेकंड स्ट्रॉंग ही थर्ड स्ट्रॉंग. ही जी कॅन्डल आहे ही आहे न्यूट्रल. फोर्थ जी कॅन्डल आहे ना ती न्यूट्रल आहे.
सेलिंगमध्ये पण बाईंगमध्ये पण. म्हणजे अशी जर कॅन्डल फॉर्म झाली एखाद्या चार्टमध्ये, तर तिथे दोन्हीकडे जाण्याचा डाव आहे असं समजून जा. का जिथे मार्केट दोन्ही साईडला जाऊ शकतं, वर पण जाऊ शकतं, खाली पण जाऊ शकतं. तिथे बायर पण स्ट्रॉंग नाही का सेलर पण स्ट्रॉंग नाही. म्हणून कधी असं कॅन्डल फॉर्म झाली ना, तर लोकं ट्राय करतात की नको एंटर करूयात. कारण का बघा, तर वरच्या साईडला ती जर फॉर्म झाली वरच्या ट्रेंडमध्ये, तर मग एक हे येतो की यार इथे सेलर तर उद्या येणार नाहीत, उद्या सेलिंग तर होणार नाही. किंवा मग परत तिथनं बाईंग पण करतात, पण सेलिंग पण येऊ शकते. असा हा एक कन्फ्युजन वाली कॅन्डल बोलू शकतो. कन्फ्युजन होते इथे ह्या कॅन्डलमध्ये. कन्फ्युजिंग वाली कॅन्डल होऊ शकते. सो म्हणून इथे ट्रेड अव्हॉइड करा. आता जसं की तिथे सांगितलेलं का ही बायर्स कॅन्डल आहे. पण मी ॲज पर माय सायकॉलॉजी मला ही वीक वाटते कॅन्डल. सो मी ही सगळ्यात लास्टला ठेवली. सेम आहे सेलर्सचं. जसं बायर्सचं आहे तेच सायकॉलॉजी तुम्ही आता यूज करा. तुम्हाला समजतंय की नाही मला कमेंटमध्ये टाका. नाहीतर मला मेसेज करा आणि जर समजलं नसेल तर कॉलही करू शकता किंवा मेसेज टाका. मी रिप्लाय करेल. थँक यू.